मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रातील बनणारा शक्तिपीठ एक्सप्रेसवे जो की महाराष्ट्रातील 3 शक्तिपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि इतर महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा मार्ग एक महाराष्ट्राच्या इतिहासात नवी क्रांती घडवेल, ज्या माध्यमातून आपल्याला नागपूर ते गोवा हे अंतर केवळ 7 तासात कापता येणार। याचे डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील 3 शक्तिपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्याचे उद्दिष्ट शासनाने डोळ्यासमोर ठेवून नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ एक्सप्रेसवे तयार करण्याचे ठरवले आहे। या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास अवघ्या 7 तासात शक्य होणार आहे। तसेच पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राच्या पर्यटनाला या माध्यमातून सुद्धा चालना मिळणार आहे। आणि नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी जो तब्बल सध्या 21 तासाचा वेळ लागतो आहे, तर तो 1/3 होऊन 7 ते 7.5 तासात आता हा प्रवास करणे आपल्याला या माध्यमातून शक्य होणार आहे। तसेच या मार्गाचे संरेखन देखील हे अंतिम टप्प्यात आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग तयार झाला त्याच पद्धतीचा हा महामार्ग तयार होतो आहे आणि या एकंदरीत एक्सप्रेसवे बनण्यासाठी तब्बल 86,000 कोटी एवढा अधिक खर्च करण्यात येणार आहे। आणि या मार्गाद्वारे पवनार म्हणजे वर्ध्याजवळ ते पत्रादेवी, जे की परनेम तालुक्यामध्ये आहे, याला जोडणार आहे। आणि हा एक्सप्रेसवे 6 लेनचा प्रवेश नियंत्रित महामार्ग असून 760 किलोमीटरचा विस्तार करेल। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथील तीर्थक्षेत्रे जोडण्याच्या दृष्टीने या महामार्गाचे डिझाईन करण्यात आले आहे। मित्रांनो, तसेच हा महामार्ग पर्यावरणाला देखील पूरक ठरावा यासाठी, तसेच पर्यावरणीय, ज्याला आपण शाश्वतता म्हणतो, म्हणून सरकारकडून या मार्गावर हजारो झाडे झुडपे लावण्यात येणार आहे। त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला आहे आणि या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यटनात चालना देणे आहे। या एक्सप्रेसवेच्या विकासाकरिता DPR तयार करण्यासाठी 3 कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत। मित्रांनो, 2028 ते 29 या कालावधीत एक्सप्रेसवे तयार होऊन या महामार्गामुळे पर्यटनासाठी तसेच या प्रदेशासाठी वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये भर होईल अशी आशा आहे। आणि नागपूर गोवा हा शक्तिपीठ एक्सप्रेसवे वर्धा येथील 701 किलोमीटरच्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल अशी अपेक्षा आहे। आणि याद्वारा नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाची देखील कनेक्टिव्हिटी या माध्यमातून वाढणार आहे व खरोखरच महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी हा महामार्ग एक महाराष्ट्राच्या विकासामध्ये नवीन उद्दिष्टे विकासाच्या दृष्टिकोनातून साध्य होण्यास सहाय्य करणार आहे। ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट। मागेही या विषयावर आपण 2 व्हिडिओ बनवले आहेत। जसे अपडेट या विषयाच्या संदर्भात येतील आपल्या चॅनलवर ते अपडेट करण्यात येतील। मित्रांनो धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।